एकेकाळी सह्याद्रीच्या पायथ्याशी शांतवन नावाचं एक गाव होतं. त्या गावात कोणीच मोठ्याने बोलत नसे, कारण गावाच्या कडेला असलेल्या जुन्या विहिरीत एक गुपित दडलेलं होतं. त्या विहिरीत पाणी पिण्यासाठी जोही प्राणी जात असे, तो चंद्रप्रकाशात बोलू लागे. पण एकच अट होती, तो प्राणी फक्त सत्य बोलू शकत होता. एका पौर्णिमेच्या रात्री गावात एक पांढरा ससा आला. त्याचे कान चंद्रकिरणासारखे चमकत होते आणि त्याच्या डोळ्यांत लहान ताऱ्यांसारखी ठिणगी होती. मुलांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण ससा नेहमीच थोडा पुढे उडी मारीत राहिला, जोपर्यंत तो विहिरीपर्यंत पोहोचला नाही. ससा विहिरीचं पाणी प्यायला आणि लगेच त्याने माणसांच्या भाषेत हळूच म्हटलं, तुमच्या गावात विसरलेलं एक वचन आहे. ते पूर्ण केल्याशिवाय पावसाचे ढग येणार नाहीत. गावकऱ्यांनी विचारलं, ते वचन कोणाचं? ससा हसून म्हणाला, ते फक्त ज्याला चंद्राचं रहस्य दिसेल त्यालाच कळेल. त्या दिवसापासून तो ससा प्रत्येक पौर्णिमेला गावात यायचा आणि एक एक गूढ वाक्य सांगून जायचा. शेवटी एका लहान मुलीने, जी कधीच खोटं बोलत, त्याचं रहस्य शोधलं आणि पाऊस पुन्हा पडू लागला, तेव्हापासून गावाचं नाव चंद्रसशाचे गाव पडलं.